नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है और इस वक्त मैं आपके साथ रचा सिंह। खबर डोंबिवली से है, जहां मोठा गांव से मनकोली तक का पुल दिन पर दिन चर्चा का विषय बनता जा रहा है, जिसके मुताबिक मनकोली पुल पर लड़कों की भीड़ लगी रहती है और इसके खिलाफ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के पदाधिकारी दीपेश मात्रे ने आवाज उठाते हुए ठाणे पुलिस कमिश्नर को पत्र दिया है। उन्होंने बताया कि पुल पर लड़के लड़कियों की जोड़ी, शराब पीने वाले युवक और शराब पार्टी करने वाले समूह रात के समय नजर आते हैं, जिससे वहां माहौल बिगड़ रहा है। 30 दिसंबर की रात को विष्णुनगर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय पवार ने मनकोली ब्रिज का दौरा किया। इंस्पेक्टर ने भ्रमण कर सभी युवकों को मनकोली ब्रिज से खदेड़ा और कहा, अंधेरे में दोबारा यहां अगर आप टाइम पास करते दिखे तो आपके ऊपर बड़ी कार्रवाई की जाएगी। आइए जानते हैं इस पूरे विवाद में संजय पवार ने क्या और कुछ कहा। आज मी एक ट्वीट केलेला आहे। पोलीस आयुक्त ठाणे आणि आमचे झोन 3 DCP, माझी त्यांना विनंती आहे की मोठा गाव मानकोली जो ब्रिज आहे, रात्रीच्या वेळेस या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात नशेखोर, दारू पिणारे असे मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि तिथे धांगडधिंगा चालू असतो। तर येणारे जाणारे जे नागरिक, महिला रात्री बेरात्री आपल्या कामावरून येत असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात इथे त्रास होतोय। तर माझी पोलीस आयुक्तालयाला विनंती आहे, जशा पद्धतीने कल्याण पूर्वला कारवाई सुरू झाली आहे, तशीच कारवाई नशेखोरांवर डोंबिवलीत देखील व्हावी आणि त्याची सुरुवात मानकोली पुलापासून व्हावी। आणि याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आणि पत्र देखील दिलेलं आहे। आशा आहे की लवकरच मोठ्या प्रमाणात कारवाई या नशेखोरांवर होईल। नाही, म्हणजे केवळ मोठा गाव मानकोली ब्रिजवरच नाही, तर अनेक निर्जन स्थळी दारुडे, नशेखोर, गांजाडे हे बसतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो। अशा अनेक तक्रारी यापूर्वी देखील आल्यात आणि अलीकडे नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत। म्हणून आम्ही कारवाई करत आहोत आणि यापुढे देखील कारवाई करणार आहोत। सातत्याने आम्ही या कारवाई चालूच ठेवणार आहोत। केवळ हा ब्रिजच नव्हे तर अनेक निर्जन ठिकाणी आम्ही अशा ठिकाणी भेटी देतो आणि कारवाई करतो। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।